534 गुणिले 36 हे उदाहरण आपण उभ्या मांडणीने सोडवणार आहोत. 5 शतक 3 दशक 4 एकक 534 गुणिले 3 दशक 6 एकक 36. आता हे उदाहरण आपण उभ्या मांडणीने सोडवताना आपण प्रथम 534 या संख्येला या 6ने गुणणार आहोत. 534 गुणिले 6. प्रथम एककाला गुणूया. 6 चोक 24. या 24 मध्ये हे 4 एकक आहेत म्हणून आपण इथे मांडले आणि हे जे 2 आहेत हा 2 हातचा आहे म्हणून तो दशकातल्या हातच्याच्या घरात लिहिला. इथे लिहायचा नाही, या हातच्याच्या घरात लिहायचा, दशकाच्या. आता आपल्याला या 6ने 3ला गुणायचं आहे. म्हणजेच आपण 6चा पाढा 3 पर्यंत म्हणणार. 6 एके 6, 6 दुणे 12, 6 त्रिक 18 म्हणजे 18 आलेले आहेत. या 18 मध्ये आपल्याला हे जे 2 आहेत हातच्याचे हे मिळवायचे आहेत. 18 अधिक 2. आपण नेहमी हातचा मिळवतो ना, मग तसं 6 आणि 3 यांचा गुणाकार आला 18. या 18 या गुणाकारामध्ये आपल्याला 2 हातचा मिळवायचा आहे. 18 आणि 2 20. या 20 मध्ये हा जो एककाचा 0 आहे हा आपण इथे उत्तराच्या घरामध्ये लिहिला आणि हे जे 2 आहेत हे 2 शतकातल्या हातच्याच्या घरामध्ये लिहिले. झालं. आता आपल्याला या 6ने या 5ला गुणायचं आहे. म्हणजे 6चा पाढा आपण 5 पर्यंत म्हणणार. 6 पाचे, 6 एके 6, 6 दुणे 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30. ओके. आता ह्या 30 मध्ये आपण काय करणार, हे जे 2 हातचे आहेत हे मिळवणार. 30 आणि 2 आले 32 आणि हे 32 आपण इथे मांडून घेणार. आधी हे 2 मांडले, आता हा 3. पण 3 इथे हातच्याच्या घरात मांडायचा नाही कारण इथे पुढे संख्या नाही आहे, संख्या संपलेली आहे म्हणजे आपला गुणाकार संपतोय. म्हणून 3 हे 2च्या डावीकडच्याच घरात मांडायचे आहे. तिथे हजाराचं घर आहे. 534 गुणिले 6 या गुणाकाराचं उत्तर आलं 3204. आता आपल्याला 534ला 3 दशकांनी गुणायचं आहे. तर 3 दशकाच्या घरात आहेत. 3 दशक म्हणजेच किती? 3 दशक म्हणजे 30 म्हणून 534 गुणिले 30 आपल्याला करायचे आहे आणि ह्यांचा गुणाकार आपल्याला या बाजूच्या चौकट. इथे हे 30 कुठून आले कळलं? हे 3, हे जे 3 आहेत हे दशकाच्या घरात आहेत म्हणून हे 30 आले. आता आपला गुणाकाराचा नियम काय आहे? आपण गुणाकाराचं उदाहरण सोडवताना गुण्य आणि गुणक या दोहोंमध्ये जे 0 असतात ते 0 मोजून लिहितो. मग इथे 0 आहे का? नाही आहे. पण हा जो दशक आहे हा 3 दशकाचा हा 1 0 इथे आहे, तो आपण इथे मांडून घेतला. उत्तरामध्ये शेवटच्या ठिकाणी म्हणजे एककामध्ये 0 मांडून घेतला. आता आपल्याला गुणाकाराचं सुरुवात करायची आहे. या 3ने आपण प्रथम 4ला गुणणार. 3चा पाढा 4 पर्यंत. 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. बरोबर. 12 मध्ये हे 2 जे आहेत ते एकक आहेत म्हणून आपण ते इथे लिहिले आणि हा जो 1 आहे हा झाला आपला हातचा आहे. हा 1 हातचा आहे, तो आपण हातच्याच्या घरात लिहिणार आहोत या. बरोबर. आता इथे आपण गुणलंय, ह्या 3ने 4ला गुणले म्हणून त्याच्या पुढच्या डावीकडच्या घरामध्ये आपण हातचा लिहिणार. आधीचा हातचा लिहिलेला आहे त्याच्या बरोबर वरच्या रकान्यामध्ये आपण लिहिणार आहोत 1 हातचा. हा हातचा आता पकडायचा नाही. 3 चौक 12 म्हणून इथे 2 लिहिले आणि हा 1 हातचा लिहिला.
आता आपल्याला याच 3ने या 3ला गुणायचं आहे. 3चा पाढा 3 पर्यंत. 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9. या 3ने या 3ला गुणले असता गुणाकाराला 9. 3 त्रिक 9. आता या 9 मध्ये आपल्याला हा जो वरचा हातचा आहे तो मिळवायचा आहे. 9 हे या गुणाकाराचं उत्तर आहे. 3 त्रिक 9 आणि हा हातचा आपल्याला मिळवायचा आहे. 9 आणि 1 झाले 10. इथे पुन्हा 10 मध्ये हा जो शेवटी अंक आहे 0 हा आपण इथे उत्तराच्या घरामध्ये मांडला आणि हा जो 1 आहे तो हातचा झाला. तो आपण आधीच्या हातच्याच्या डावीकडच्या म्हणजे शतकाच्या घरात मांडलेला आहे 1. आता आपल्याला या 3ने 5ला गुणायचं आहे. 3चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा. 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15. या 15 मध्ये आपल्याला हा जो हातचा आहे 1 हा मिळवायचा आहे. 15 आणि 1 झाले 16. म्हणून आपण हे 16 इथे मांडले आणि त्याच्या 6 इथे मांडल्यानंतर त्याच्या डावीकडच्या दशहजाराच्या घरात आपण 1 मांडलेला आहे. म्हणजे 534 गुणिले 30 या गुणाकाराचं उत्तर आलं 16,020. आता काय करायचं आपल्याला? 534 गुणिले 6 यांचा गुणाकार आणि 534 गुणिले 30 यांचा गुणाकार या दोन्ही गुणाकारांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. म्हणून आपण इथे बेरीज करणार आहोत. 4 अधिक 0 4, 0 अधिक 2 2, 2 अधिक 0 2, 3 अधिक 6 6 आणि 3 7 8 9 आणि 1चा 1. आपलं उत्तर आलंय 19,224. या गुणाकाराचं उत्तर आलं 19,224.